चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला एक प्रॉब्लेम पाहू. ठीक आहे, का म्हणताय बा, ध्यान से देखो. इन ट्रायंगल एबीसी, पहिली गोष्ट का म्हणताय इन ट्रायंगल एबीसी. तर प्यार से पहले ट्रायंगल एबीसी काढून टाकू. ठीक आहे, एबीसी फिलहाल के लिए मान लो कि एबीसी है. ठीक है, आता आएगा इफ cos a अपॉन a cos b अपॉन b. ठीक है, cos a यानी cos a अपॉन a cos b अपॉन b, देन शो दैट इट इज एन आइसोस्केलेस ट्रायंगल. तेव्हा शो करा की हा जो ट्रायंगल आहे आइसोस्केलेस ट्रायंगल आहे. आता आइसोस्केलेस ट्रायंगल म्हणजे का, की कोणते पण दोन साइड इक्वल पाहिजे. ए बी इज इक्वल टू एसी असेल चालत, हा नाही राहिला तरी चालते. ठीक आहे, किंवा ए बी इज इक्वल टू बीसी असेल तरी चालते. कोणते पण दोन साइड का पाहिजे, इक्वल पाहिजे. आपल्याला काय करावं लागेल, फिक्स पहिले करावं लागेल की कोणते तरी दोन साइड इक्वल दाखवावे लागेल. ठीक आहे, हे एक गोष्ट. ओके, हे पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय होते पहा, जर इकडे पहा साइडच इक्वल नाही, जर दोन साइड इक्वल असतील आणि साइडच्या समोरचे जरी अँगल इक्वल असतील, म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू अँगल सी असेल किंवा अँगल ए इज इक्वल टू बी, कोणते पण दोन अँगल इक्वल असतील. ठीक आहे, म्हणजे हा वाला अँगल याला इक्वल असेल तर याच्या समोरची साइड आहे आणि याच्या समोरची साइड आहे इक्वलच राहते. बरोबर, म्हणजे साइड इक्वल असो दोन, नाहीतर अँगल इक्वल असो, आपल्याला इक्वल दाखवावं लागेल आणि मग शो करावं लागेल. ठीक आहे, तर फिलहाल के लिए मी काय करतो, मी पहिलेच सांगितलं होतं याच्यामध्ये की जे कॅपिटल आहेत कोणते पहा, जसे की ए बी सी हे सब अँगल राहतात आणि याच्या समोरचे जे स्मॉल लेटर राहील बी, ए च्या समोर ए, सी च्या समोर सी, हे काय राहील स्मॉल लेटर्स म्हणजे साइड राहील. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, तर सीधा मी अँगलचा यूज करतो याच्यामध्ये पहा, कारण हे अँगल देऊन आहे ए आणि बी. ठीक आहे, पटलं ना, ए हा कॅपिटल आणि बी. ते काम करू पहा, आपल्याला का दिला की कॉस ए, लेट कॉस ए अपॉन ए इज इक्वल टू कॉस बी अपॉन बी. ठीक आहे, ओके, इथपर्यंत दिला. आता मी फिलहाल केले तर काहीच हालिंग डुलिंग तर काहीच नाही करू शकत. पटलं ना, म्हणजे मला दिमाग तर आता चालत नाही. बरोबर, ते करा का लागला आता. ठीक आहे, पटलं ना, इथपर्यंत दिला, बस एवढा दिला आणि बाकी दुनियादारी तुम्ही पाहत बसा, म्हणते आयसोस्केलेस ट्रायंगल शो करा. पण आपल्याला एक गोष्ट माहित आहे पहा, वी नो दॅट, वाटल्यास याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन ठेवू. ठीक आहे, का होईल पहा की आपल्याला माहित आहे की ए बाय साइन ए. ठीक आहे, साइन एचा रिलेशन आणून पाहता. ठीक आहे, पटलं ना. ओके, कारण कॉस ए आणल्यावर तर खूप मोठा फॉर्म्युला राहते, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, एवढा दिमाग खराब करण्यापेक्षा साइन ए रूल लावता पहा, ए बाय साइन ए आणि केवळ बी बाय साइन बी. ठीक आहे, आता चेक करा, मी सी बाय साइन सी नाही घेत, काहून, कारण मला ए आणि बी हे दोनच अँगल यूज करायच्या, तर हा के च्या बरोबर राहते. मानताय गोष्ट, के च्या बरोबर राहते. ठीक आहे, कसं, तर बाय साइन रूल. ठीक आहे, कशावरून, तर बाय साइन रूल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहित असेल की बाय साइन रूल. पण सर के भानगड काय, के कॉन्स्टंट, समजलं, भानगड काय, के कॉन्स्टंट, समजलं ना. म्हणजे याचा अर्थ हे साइड आणि याचा अँगल, साइन अँगल, साइड आणि साइन अँगल याचा रेशो सेम राहते. के म्हणजे उद्या चालून 5 राहू शकते, 8 राहू शकते, 1/9. के म्हणजे एनी कॉन्स्टंट. बरोबर आहे, याची गरज नाही. ठीक आहे, तर काय होईल पहा, हे जे दंडारा आहे याला इक्वल राहील, म्हणजे ए बाय, ध्यान से देखो. ठीक आहे, ए बाय साइन ए कोणाच्या इक्वल राहील, के च्या, अँड बी बाय साइन बी कोणाच्या इक्वल राहील बाबा, के च्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता कोणाकोणाला हे समजलं की ए इज इक्वल टू, हा जो आहे हा इकडे उचकल ना, तर काय होईल पहा, के इंटू साइन येईल, के इंटू साइन, अँड हा बी जसा आहे तसा आणि के इंटू साइन बी असं काउंट करता माहिती आहे. कारण मला थोडस इकडे पहा, यहाँ पे देखो ए आणि बी येत आहे ना, तर ए च्या ठिकाणी हा घुसाडता येईल आणि बी च्या ठिकाणी हा घुसाडता येईल, एवढा लॉजिक लावतो. ठीक आहे, आता काय होईल पहा फायदा, ध्यान से देखो की आता नाव. ठीक आहे, इथं फायदा काय होईल पहा की कॉस ए जैसे की तैसे ठेवा. ठीक आहे, कॉस ए. ठीक आहे, आणि ध्यान से देखो इथं जो ए आहे तिथं के साइन ए ठेव. ठीक आहे, इथपर्यंत, आणि इज इक्वल टू कॉस बी जो का तो ठेवा. ठीक आहे, आणि इथं जो बी आहे ना सर, तिथं के साइन बी घ्या. ठीक आहे, आता पुन्हा एवढा नजारा दिसत आहे की हा के जो आहे हा डिवाइड आहे ना, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल आणि उद्या चलून के उडल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इकडे समजण्यापेक्षा के उडला असं समजा. ठीक आहे, उडला. आता मी या खूप पहिले इथे घेऊन घेतो, इकडे आहे का, फिलहाल के लिए इक्वल टू साइन तसंच ठेवा. आता आहे का, मी काय करतो की साइन ए तिकडे गेला समजा. ठीक आहे, आणि कॉस बी तिथंच आहे, पटलं ना. आणि त्याच्यानंतर पहा, आता ए अँगल आहे तर पहिलं अँगल ठेवा कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे, ते फॉर्म्युला हलकासा दिसत आहे पहा. ठीक आहे, कोणचा पहा की जर मी या साइन ए ला आणि कॉस बी ला जर तिकडेच ठेवलं, फील करा तिकडेच ठेवलं हा वाला पार्ट, आणि हे जे दंडारा हे तिकडे घेऊन गेलं तर प्लस आहे तर तिकडे जाऊ मायनस ना, म्हणजे कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे, आणि इज इक्वल टू 0. एक नजारा दिसताय पहा, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. फॉर्म्युला काय की साइन
ए माइनस बी याला खुलाना वाला फॉर्म्युला दिसते, ठीक आहे. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हा नाईस, ठीक आहे. मग आता एक काम करू पहा की साइन ए मायनस बी जो की तो ठेवा, बरोबर. आता हा 0 केव्हा राहील साइन, ठीक आहे. तर सर मला तर दिसतं की साइन 0 वर दिसते, ठीक आहे. साइन 0 वर 0 दिसते, बरोबर. आता एवढा दिमाग नको लावा की सर की तो साइन 180 वर दिसते, बरोबर. कोणी हुशार राहते ना सर, साइन 180 वर 0 दिसते, ठीक आहे. ओके, एवढा दिमाग लावायचा नाही, ठीक आहे. एवढा जर दिमाग लावला तर चमन ती गोष्ट अशी आहे चमनवाली की जेव्हा ट्रँगलच्या अँगलची समज जेव्हा 180 डिग्रीची राहते, दोन अँगलची सम 180 दाखवाल म्हणजे हे तर पुरी दुनियादारी. ओह, व्हेरी नाईस काम आहे, ठीक आहे. असं नाही होऊ शकत, पटलं ना. म्हणून 0च घ्यायचा, पटलं ना. ओके, आता ऐका 180 पर्यंत जायचं नाही, ठीक आहे. आता ऐका काय की जर हा साइन उडल तर ए मायनस बी इज इक्वल टू 0. याचा मतलब सर ए जाग्यावर आहे, बी तिकडे गेला आणि ए इज इक्वल टू बी आला. ओ नाईस, ठीक आहे. म्हणजे आता एक काम करतो मी, इथं ए लिहून टाकतो आणि इथं बी लिहू, कारण पहिलं थोडी माहित होता मला असा होता. आता सी म्हणजे ए इज इक्वल टू बी आहे, म्हणजे तिथं इथं आला असता पण दिसण्यासाठी बरी आहे, ठीक आहे, बरोबर. हे दोन अँगल इक्वल आहे, याची अपोजिट साइड इक्वल आहे, ठीक आहे. तर मग अँगल इक्वल असेल तर काय, बाय कन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल, बाय कन्व्हर्स ऑफ कोणसी, कन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल, बरोबर आहे. बाय कन्व्हर्स म्हणजे समजलं ना, उलटा जर अँगल इक्वल राहिले तर ट्रायंगल, ठीक आहे. अरे हटलं रे जीप, ठीक आहे. ट्रायंगल इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. बाय कन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल, अँगल जर इक्वल असेल तर मग देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज अन कौन सा ट्रायंगल, आयसोस्केलस ट्रायंगल. विषय क्लोज. बाकी अपन ब्रेक के बाद. ओके मेरे अजीज दोस्त.